नमस्कार, मी प्रियंका नागरे. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण पैसे वाटपास सुरुवात झाली आहे. आपण 2-3 दिवसापासून वाट पाहत आहोत की पैसे सुरू झालेत. अशा बातम्या सुद्धा समोर येत आहेत की लाडक्या बहिणींचे 5 मार्च 2025 पासून पैसे वाटपास सुरुवात झाली आहे. आदिती तटकरे ताईंनी सुद्धा सांगितलं आहे. पण बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते. पण आज सकाळपासून पैसे येण्यास बऱ्याच बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत व सुरुवात सुद्धा झाली आहे. 1500 रुपये जमा झाले आहेत. तुम्ही पाहू शकता, हे स्क्रीनशॉट इथे मेसेज आलेला आहे की 1500 रुपये पैसे जमा झाले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर पैसे आले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा पैसे आले का नाही, कोणत्या जिल्ह्यातून आहे ते सुद्धा सांगा व किती रुपये आले ते सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर तुम्ही पाहू शकता, तारीख 7/3/2025 म्हणजे आज सकाळी हे पैसे आले आहेत व इथे लाडक्या बहिणींना आता पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना नक्कीच हे पैसे मिळणार आहेत. तर फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की फेब्रुवारी व मार्चचे पैसे एकत्रपणे जमा होणार आहेत. तर काही बहिणींना 1500 रुपये आले आहेत, तर काही बहिणींना इथे 3000 रुपये सुद्धा येतील. जर तुम्ही पात्र असाल, तुम्ही सगळे निकष पाळून जर अर्ज केले असतील तर नक्कीच तुम्ही इथे लाभार्थी असणार आहेत व यापुढील सुद्धा पैसे तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत. तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणाला कोणाला पैसे मिळाले आहेत का नाही. लाभार्थी महिलांनो, काळजी करायची कोणतीही गोष्ट नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येणारच आहे. वाट पाहायची आहे. पण आता सरकारने एक नवीनच इथे नियम केला आहे. ते म्हणजे आता 4 चाकी वाहन पडताळणीनंतर आता नावातील त्रुटीची पडताळणी करणार आहे, अशी माहिती दिली आहे. तरी ते लाडक्या बहिणींच्या नावात जर त्रुटी होणार असेल किंवा त्रुटी असेल तर लाडक्या बहिणींना कोणतेही पैसे मिळणार नाही, ते अपात्र ठरणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या नावांमध्ये जर त्रुटी असेल तर ती पडताळणी झाल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले आहेत का नाही, नक्कीच इथे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व कोणत्या जिल्ह्यातून आहे ते सुद्धा नक्कीच कमेंट करा. लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे 3000 रुपये 8 तारखेपर्यंत जमा होईल, असे आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितले आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्याचे एकत्रितपणे हे पैसे येणार आहेत. याबद्दल आपण सविस्तर माहिती संपूर्ण पाहणार आहोत, त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 4 चाकी वाहनानंतर आता ज्यांच्या नावामध्ये बदल, त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन खात्री केली जाऊन पडताळणी करण्यात येईल. दरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्चचा एकत्र लाभ मिळणार असल्याचं समजतंय. मोदी असतील, सभापती मोदी असतील यांच्या सूचनेनुसार, परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे. 8 तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे. पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत आहोत. विरोधक करतायत येत्या डिसेंबर पर्यंत 80 लाख महिला ज्या आहेत ते या योजनेतून वगळल्या जाणार, कसा विरोधकांचा आरोप आहे. विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत. आम्ही साधारणपणे जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो आहोत. गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास 2,35,00,000 2.40 लाख इतक्या सुमारे महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत. विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय, त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या 5-6 महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेला आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत. पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार
हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार. या हप्त्यामध्ये केवळ फेब्रुवारीचा हा निधी असणार आहे की मार्चचा सुद्धा? फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता या अर्थसंकल्पात त्याची तरतूद 2100 रुपये अशी करण्यात येणार आहे, त्याबद्दल काही नाही. साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा विभाग म्हणून येतो तो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं, ती यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की 3-3.5 महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि 30 लाखाचं त्यांचं हक्काचं